मनोरुग्ण स्वच्छता करत असेल तर ते चुकीचं आहे. कोणत्या वार्डात कोणत्या कर्मचाऱ्यांकडून ते काम करण्यात आलेलं आहे त्याविषयी मी चौकशी करतो आणि संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करतो. मनोरुग्णालयात बरेच सार्वजनिक बांधकाम विभागाविषयी अडचणी आहेत, त्याविषयी आम्ही वेळोवेळी संबंधित डिपार्टमेंटला आपण पत्रव्यवहार केलेला आहे. ज्या काही अडचणी आमच्या स्तरावर आहेत ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. आम्हाला वरिष्ठ अधिकारीसुद्धा मदत करतात आणि ज्या अडचणी आहेत त्याविषयी आपण अजून जोमाने काम करू. आम्ही पूर्णपणे त्यासाठी प्रयत्न करत आहोत. लोकराज्य स्वयंरोजगार सहकारी सेवा सोसायटी हडपसर ह्या कंपनीमार्फत स्वच्छतेचे काम चालू होते. 1 मार्च 2025पासून त्याचं काम चालू होतं. पण संबंधित कंत्राटदारांना आम्ही वेळोवेळी नोटिसा दिल्या होत्या कामात सुधारणाविषयी आणि तसेच सफाईगारांच्या किमान वेतन PF विषयीसुद्धा आम्ही नोटीस दिल्या होत्या आणि जे काही आम्ही करारनामा केला होता त्या करारनामाच्या अटी व शर्तीनुसार काम होत नव्हतं. त्यांना त्याविषयी आम्ही अवगत केलं होतं, पण कुठल्याही नोटिसीला त्यांनी कुठलाही प्रतिसाद लेखी पत्राद्वारे दिलेला नाही आहे. त्यासाठी त्यांनी एक पत्र दिलं होतं की माझे पूर्ण बिल अदा केल्यासच मी काम कंटिन्यू करेन, अदरवाईज मी 1 तारखेपासून बंद करणार. पण त्यांना आम्ही 31 मार्चला त्यांच्या कामाच्या दर्जाप्रमाणे आम्ही त्यांचे बिल अदा केलेले आहे. पण त्यांनी 1 तारखेपासून बंद केल्याचं त्यांनी पत्र दिलेलं आहे, लीगल नोटीस दिलेलं आहे आणि 1 तारखेपासून आम्ही आमच्या स्तरावर रोजंदारी तत्त्वावर आम्ही काम करून घेत आहोत. त्यात सुधारणा करण्याचा आमचा आटोकाट प्रयत्न चालू आहे आणि आम्ही आमच्या वरिष्ठ कार्यालयाशी ह्याबाबत तातडीने सर्व पत्रव्यवहार झालेला आहे. त्याविषयी अजून आमची कार्यवाही चालू आहे आणि मीनवाईल ह्या कंत्राटविषयी वरिष्ठ कार्यालयात म्हणजेच आरोग्य सेवा आयुक्तालय या कार्यालयात फ्लोट झालेले आहेत टेंडर्स. 1-1.5 महिन्यात नवीन ठेकेदार येण्याची शक्यता आहे. रुग्णांना अंडरगार्मेंट रुग्णांच्या कंडिशननुसार आपण देतो. जे काही मागील काळात झालेलं आहे त्याविषयी वरिष्ठ संयुक्त सचिव सहसचिवच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सदर विषयीविषयी चौकशी चालू असल्याने मी यावर जास्त भाष्य करू शकत नाही. जे काही बांधकाम पाडताना जे काही ऐतिहासिक अँटिक जे काही दगड होते, लाकूड होता, त्या जुन्या 1915 मधले जे बांधकाम आहे त्या बांधकामाच्या बदल्यात पाडण्याच्या बदल्यात संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचा आणि वरिष्ठ स्तरावर जे काही MOU झालेले आहे त्या बदल्यात ते मटेरियल घेण्याचं त्यात काहीतरी नमूद असल्याने ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाशी संबंधित आहे. तरी याविषयी पुढील सविस्तर माहिती घेऊन मी तुम्हाला अवगत करेन. कंत्राटदारांनी तुम्हाला कुठली नोटीस दिली? कंत्राटदारांनी आम्हाला 31 मार्च 2026पर्यंत जर माझे बिल अदा नाही झाल्यास मी 1 एप्रिलपासून काम बंद करेन असं त्यांनी नोटीस दिली, लीगल नोटीस दिली. मग तुम्ही बिल अदा करण्याविषयी काय? बिल अदा केले आम्ही बिल अदा करण्याविषयी कार्यवाही झालेली आहे. त्याच्या कामाच्या दर्जाप्रमाणे किती टक्केवारीनुसार? आम्ही 35% बिल त्यांना दिलेलं आहे. कारण त्यांचं काम फक्त एकच वेळ काम व्हायचं, ते पण उत्कृष्ट काम नव्हतं, अत्यंत असमाधानकारक काम होतं. त्याविषयी त्यांच्या कामाच्या दर्जाप्रमाणे आपण त्यांचे वेतन अदा. एकूण किती बिल थकलं होतं त्या ठेकेदाराचं? मार्च 2024 पासूनचं बिल थकलेलं होतं, पण मार्च 2024 पासून त्यांचे बिल त्यांनी सादर केले डिसेंबर 2025मध्ये. ते बिल सादर केल्यानंतर संबंधितांना आपण पत्र दिलं होतं, तुम्ही काम प्रत्यक्षात जेवढं काम केलं आहे तेवढंच तुम्ही बिल सादर करण्याविषयी त्यांना पत्र दिलं होतं आणि जे त्यांच्या अंतर्गत सफाईगार होते त्या सफाईगारांना दिलेले किमान वेतन PF त्यांच्या प्रत्यक्ष पासबुकला जमा झाल्याचं खात्यात ते पत्राची आम्ही त्यांना कॉपी मागत होतो. त्याविषयी त्यांनी काहीही अवगत केलेलं नाही. म्हणून आम्ही आमच्या लेवलवर त्यांच्या कामाच्या दर्जाप्रमाणे, कामाच्या स्वच्छतेच्या वारंवारताप्रमाणे, त्यांच्या दिलेल्या प्रतिसादाप्रमाणे, त्यांनी दिलेल्या किमान वेतन किंवा त्याचं PF याचा त्यांनी किती पूर्ण बिल सादर केलं आणि तुम्ही तुमच्या नियमानुसार किती होत होतं? हां, त्यांनी सरसकट 100% बिल त्यांनी सादर केले होते. आकड्यामध्ये आकडा दर महिन्याचे 14,10,776 एकूण 20 महिन्याचे एवढे अमाऊंट त्यांनी सादर केले होते. पण नियमानं किती होते? नियमानं किती होते आपल्या? किमान वेतन त्यांनी आपल्याला सादर केले नाही. किमान वेतन त्या संबंधित कर्मचाऱ्यांच्या अकाउंटला जमा झाल्याचं त्यांना आम्ही वेळोवेळी पत्र दिलेलं आहे, पण त्याविषयी त्यांनी अजूनही पत्र आम्हाला प्राप्त केलं.